हे पहा, यावर्षी IMDनी जो अंदाज व्यक्त केलेला आहे, असा अंदाज जगामध्ये आजपर्यंत कधीही ऐकलेलं नाही आणि कुणाला माहिती सुद्धा नव्हतं. IMDनी सांगितलंय की या वर्षी महापूर पण येणार आहे आणि दुष्काळ पण पडणार आहे. म्हणजे एका बाजूला महापूर पण आहे आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ पण आहे. अशा पद्धतीचं भविष्यवाणी IMDनी केलेलं आहे. आणि ही भविष्यवाणी पाहता या वर्षी शेतकऱ्याच्या समोरचे संकट खूप विचित्र आहेत असं मला वाटू लागलेलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 300 ते 350 मिलीमीटर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये वर्षाला 600 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतं. तर तिथं आजच एका दिवसामध्ये 6 महिन्याचा पाऊस पडणार आहे. ही धोक्याची घंटा आहे. आणि आता नॉर्मल पाऊस कुठंच पडत नाही, सगळीकडं ही ढगफुटीच आहे. आणि मग ही जर ढगफुटी आता होऊ लागलेली आहे, हे नवीन आहे का? हे नवीन नाही. हे IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची संस्था 1988 पासून 198 देशाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की 2030 नंतर अशा पद्धतीचे पावसाळे येणार आहेत. 2015 मध्ये पॅरिस मध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, परंतु आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आज काय चर्चा चालू आहे? एका बाजूला या पद्धतीचं वातावरण देशभरामध्ये दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला मला दुःख वाटतं शेतकरी म्हणून की या देशात चर्चा काय सुरू आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायचं का नाही. विषय असा आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायचं का नाही ही चर्चा किती प्रमाणात असावं ही चर्चा करण्याच्या ऐवजी आता पेट्रोल डिझेल कोळसा जर वापरलं तर आपले मुलंच आता सुरक्षित राहणार नाही ही चर्चा व्हायला पाहिजे होती. ती चर्चा होताना दिसत नाही, उलट ही फार वेगळ्या दिशेने चालू झालेली आहे. आता इथेनॉल काही आज आलेलं नाही. 1931 मध्ये ब्राझील मध्ये पहिल्यांदा इथेनॉलचा शोध लागला. त्यावेळेस इथेनॉलचं नाव त्यावेळेस इथेनॉलचं नाव इथेनॉल नव्हतं, दुसरंच एक नाव होतं. तो आता इथेनॉल झालेलं आहे. आपल्या देशामध्ये दुर्दैव असं आहे, मी दुर्दैव हा शब्द मुद्दाम वापरला की आपल्या देशामध्ये हा शेतकरी प्रधान देश असताना सुद्धा 2031 ला लागलेला शोध 2001 मध्ये आलं. 70 वर्ष शेतीवर इंधन, शेतीतून इंधन तयार होते आणि त्याच्यावर वाहनं चालू शकतात. हा शोध माझ्या देशामध्ये जर 70 वर्षानंतर जर आलं असेल तर ह्याच्या मागच्या बाजूला काय असेल, तर माझ्या दृष्टीनं हा एक कट होतं, हे आंतरराष्ट्रीय कट होतं. आणि या कटातून माझ्या देशाला स्वयंपूर्ण होऊ न देण्यासाठी काही लोकांनी केलेलं जाणीवपूर्वक हे षडयंत्र होतं. आणि या षडयंत्राच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये 70 वर्ष हे इथेनॉल दिलं गेलं नाही. 2001 मध्ये आलं, परंतु ही 5%, आता ते आले 20%. आणि ज्यावेळेस 20% हे प्रमाण शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार झालेलं इंधन हे गाड्या चालवू शकते आणि त्याचं प्रमाण 20% आहे आणि ते 100% पोहोचू शकतं. ज्यावेळेस हे काही लोकाला दिसायला सुरुवात झालं त्यावेळेस शेतकऱ्याला पैसे मिळतात. गेल्या वर्षी 1.25 लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या पदरामध्ये फक्त इथेनॉलमुळे मिळालेले आहेत. आतापर्यंत साखर कारखाने सगळे साखर तयार करायचे, वर्षाला एकदा साखर विकली जायची आणि मग शेतकऱ्याला पेमेंट वेळेवर जात नव्हतं. आता इथेनॉल आल्यामुळं साखरेसारखं इथेनॉल गोडाऊन मध्ये ठेवता येत नाही. रोजच्या रोज तयार झालेलं इथेनॉल कंपन्याकडे जातं, कंपन्या तातडीने पैसे परत देतात आणि आतापर्यंत शेतकऱ्याचे जे पेमेंट होते ऊसाचे ते आता वेळेवर चुकारा होऊ लागलेले हे. मोठ्या प्रमाणात नुकसान ते किती प्रमाणात हे सगळे प्रश्न उपस्थित केले जातात. तुम्ही इथेनॉलच्या बाबतीत बोलताय, पण गाड्यांची सरकारची पॉलिसी करूनही बरोबर आहे, पण इंधनाचं म्हणजे ज्या गाड्या खराब होतात जे दावे केले जातात त्याच्याबद्दल काय? हे पहा, आता फ्लॅक्स इंजिन आलेलं आहे. फ्लॅक्स इंजिन मध्ये तुम्ही रॉकेलवर बी गाडी चालवू शकता, इथेनॉलवर बी गाडी चालवू शकता आणि पेट्रोलवर बी गाडी चालवू शकता फ्लॅक्स इंजिनमुळे. आपल्याकडे फ्लॅक्स इंजिन यायच्या आधी ज्या जुन्या मॉडेलच्या गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये जर आपण पेट्रोल मिसळलं तर थोडं बहुत प्रॉब्लेम होऊ शकतो, हे कोणी नकारत नाही, ते इंजिनिअरिंग विषय आहे.
आता एक गोष्ट अशी आहे की आम्हाला तातडीनं सगळे इंजिन काढून फ्लॅक्स इंजिन आणावं लागणार आहे आणि हे आल्यानंतर आपण या देशाला स्वयंपूर्ण म्हणजे आपण 85% इंधन 22 लाख कोटी रुपयाचं इंधन ते डिझेल आणि पेट्रोल आपण आयात करतो आणि जर का समजा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाच्या स्वप्नाच्या दिशेने जर आपण विचार केला की मोदी साहेब म्हणतात की मेरा किसान अब तक अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है जर मोदीजीचं हे स्वप्न जर खऱ्या अर्थानं जर साकार झालं आणि शेतकऱ्याच्या शेतातून जर इंधन मिळायला जर सुरुवात झालं तर तसे शास्त्रज्ञांनी तशी इंधन आणावे ना 100 म्हणजे 20 वर्षापूर्वी 25 वर्ष याचा तोटा शेतकऱ्यालाच होणार आहे, सर्वसामान्यांनाच होणार आहे. तुम्ही काहीतरी गोष्ट करण्यासाठी म्हणजे इंधनापर्यंत वाचण्यासाठी तुम्ही इंजिन बदलण्याचा सल्ला देताय का या सगळ्यामध्ये? याचं गुरुजन कोणी घेण्याचं हा सगळा गुरुजन कोणी घ्यायचा? भारतामध्ये 15 वर्षापेक्षा जुनी गाडी आता रस्त्यावर आणायची नाही अशा पद्धतीचं धोरण ठरलेलं आहे. तुम्ही मी इंजन बदललो का न बदललो का 15 वर्षानंतरची गाडी आता आरटीओ चालू देणार नाही हे सत्य आहे. मी काय म्हणतो की हे जे काही बरं गेल्या 3 महिन्यातच हे तक्रारी सुरू झालेल्या आहेत. आपण 2023 पासून E10 E20 हे पेट्रोल वापरायला सुरुवात केलंय. मग 3 वर्षात तक्रारी आल्या नाहीत, आता या 3च महिन्यामध्ये काय येऊ लागलेले आहेत? हे शेतकऱ्याच्या विरोधात षडयंत्र आहे. या षडयंत्र सगळ्यांनी ओळखावं. तुम्ही शेतकऱ्याला मारणार जर असाल तर या पृथ्वीवर माणूस जातच जिवंत राहणार नाही. एवढं मोठं संकट मानवाच्या समोर आलेलं आहे. या संकटाची सगळ्यांनी आता अत्यंत नम्रपणे मी विनंती करतो, या संकटाची चाहूल या पावसामुळे लागलेली आहे. आपण सगळ्यांनी या गोष्टीवर विचार करावा. सत्य काय आणि असत्य काय मी तुम्हाला सांगतो. आता विमानाचं इंधन सुद्धा बांबूपासून येऊ लागलेलं आहे. बांबूपासून मिथेनॉल येऊ लागलेलं आहे. मी तुम्हाला एक विनंती करणार आहे आजच्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून, ती अशी की आपल्या देशामध्ये आता जी वेस्टलँड आहे, या वेस्टलँड मध्ये जर आपण चौकडे जर बांबू लावलो तर 6 बिलियन बॅरल आपण इंधन तयार करू शकतो आणि भारताला फक्त 2 बिलियन बॅरल इंधन लागतंय. आपण 4 बिलियन बॅरल सगळ्या जगाला आपण ही इंधन पुरवठा करू शकतो. एवढी मोठी ताकद आहे. नवीन चांगली गोष्ट असताना एवढं तरी विरोध होतच असतो. मी आपल्या माध्यमातून सगळ्याला नम्र विनंती करणार आहे की तुमच्या धोरणाला तुमच्या विचाराला विरोधी पॉलिसी मेकिंग नावाचं जी जेव्हा तुम्ही E10 करता हो. E20 करता हो. तेव्हा त्या प्रकारचे आपण इंजिन तयार करणं गरजेचं आहे. ऑटोमोबाईल सेक्टरला आपण चांगलं गरजेचं आहे की अशा पद्धतीने सरकार पॉलिसी करतं. ऑटोमोबाईल सेक्टर सोबत काही बैठका घेणं अपेक्षित आहे. तुम्ही डायरेक्ट E20 करता E10 करता तर पेट्रोल पंपावर गेलेल्या लोकांना माहिती नसतं की याच्यामध्ये किती टक्के इथेनॉल आहे. हा खरा प्रश्न आहे. बरोबर आहे. याच्या आधी काही मोजक्याच राज्यामध्ये मोजक्या 90 पेट्रोल पंपावर ही ट्रायल चालू होती. आता ही जी ट्रायल आहे ही 900 पंपावर सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी एखाद्या ठिकाणी जर एखादी घटना घडली तर याचा प्रश्न वेगळा असेल. त्यांचा प्रश्न असेल की पॉलिसी मेकिंग मध्ये मान्य मान्य मी काय म्हणतो ऐकून घ्या. पॉलिसीच्या बाबतीत आपण बोलताय हे 100% खरं आहे. हे शास्त्रज्ञाचं काम आहे आणि आपल्या भारत सरकारने आता या संदर्भामध्ये इंजिन बदलच्या संदर्भामध्ये फ्लॅक्स इंजिनच्या संदर्भामध्ये आपण सगळी चर्चा करू लागलेलो आहोत. फक्त एक आहे काळ आज का उद्या एवढ्या गोष्टीमुळं मूळ संकल्पनेला कोणी विरोध करू नये अशी माझी विनंती आहे. इंजिन तर बदलावं लागणार आहे. इंजिन बदललं जाईल पण इंधनाच्या बाबतीत अशा पद्धतीची चर्चा होऊ नये असं मला वाटतं. महाराष्ट्रातील जो पाऊस पडतो त्या पावसाच्या अनुषंगाने अनेक मोठ्या नुकसानीच्या घटना घडतात. म्हणजे अनेक ठिकाणी रस्ते दरड या सगळ्या गोष्टी बघतायत. ढगफुटी सदृश्य पाऊस अनेक ठिकाणी पडतो. या सगळ्या उपाययोजना काही सुरू करणे म्हणून ते पाऊस तुम्ही सांगताय की याचा अहवाल आले की जागतिक सरकार तुमचं 12 वर्षापासून सत्तेत आहे केंद्रात राज्यात. तुम्ही तुमच्या सरकारवरती आरोप करतायत का त्यांनी काही केलं नाही? मी काही केलं नाही असं अजिबात म्हणलो नाही. आमच्या सरकारने 14 पासून हे धोरण राबवलेलं आहे आणि ते 5%वरून आता ते 20%वर घेऊन गेलेलं आहे. ऐका ना, आमच्या सरकारनेच फ्लॅक्स इंजिनची कन्सेप्ट आणलेली आहे. याच्याबद्दल आणि तुम्ही अभ्यास केलेलं सांगताय, वेगवेगळे जागतिक अहवाल आले तुम्ही हे सांगताय, तर या संदर्भामध्ये सरकार म्हणून काय केलेलं आहे?
दोन गोष्टीचे मी दोन्ही प्रश्नाची उत्तरं देतो. हे पहा की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टीचा अंदाज आलेला आहे. भारतामध्ये एकच मुख्यमंत्री असा आहे देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस, ज्यांनी सांगितलं की 33% ग्रीन कव्हर केल्याशिवाय पर्यावरणाचं समतोल साधलं जाणार नाही आणि याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये 300 कोटी वृक्ष लावायचा निर्णय भारतामध्ये, मी जग म्हणू नये पण कमीत कमी भारतामध्ये मी असं म्हणतो की 300 कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय या देशामध्ये जर कोण केला असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नुसते फुकट घोषणा केलेली नाही, तर आता 1 हेक्टर बांबू लागवड करण्यासाठी 7.5 लाख रुपये अनुदान द्यायचं काम सुद्धा केलेलं आहे. यावर्षी एशियन बँकेकडून माझ्या मुख्यमंत्र्यांनी 4,300 कोटी रुपये बांबू इंडस्ट्रीसाठी आणलेलं आहे. हे सगळे फॉसल फ्युएल संपवण्यासाठी आणि बायोफ्युएल तयार करण्यासाठी. नुसतं बोलणं केलेलं नाही तर त्या धोरणामध्ये बदल होऊ लागलेला आहे आणि हे धोरण सगळ्या देशामध्ये होणार आहेत. मी असं म्हणतो की याची कल्पना सुद्धा कुणाला नव्हती. ती सगळ्या गोष्टी वास्तवामध्ये आणण्यासाठी मोदी साहेबाचं सरकार मोठ्या प्रमाणामध्ये काम करू लागलेलं आहे. म्हणून मोठ्या प्रश्नाकडे बघायच्या ऐवजी बारक्या गोष्टीकडे बघून लोकांची दिशाभूल करू नये अशी आपल्या माध्यमातून. आता दुबार पेरणीचा विषय, दुबार पेरणी तर होणारच आहे रामराजेजी, दुबार पेरणी होणारच आहे. तुम्ही आता जरा उशिरा आलात. एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की या वर्षी आयएमडीने जे सांगितलेलं आहे, आयएमडीने सांगितलेलं आहे की महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये एका बाजूला महापूर असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ असणार आहे. असलं आतापर्यंत कधीही झालेलं नव्हतं. याच्यानंतर हे तुम्हाला सगळ्याला दिसणार आहे. या वर्षीचं जे पावसाळा आहे ना, याच्यापेक्षा विचित्र पावसाळा पुढच्या वर्षी असेल, विचित्र उन्हाळा पुढच्या वर्षी असेल, विचित्र हिवाळा या वर्षी असेल. आता सगळ्या गोष्टी विचित्रच तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हे एवढं वाईट मानव जातीवर जे संकट आलेलं आहे, या संकटाची आम्ही कोण लक्ष देत नाही. सावध आहे का? पुढच्या हाका फार मोठ्या आहेत आणि सगळ्यांनी आपण आता एका वेगळ्या चिंतनाची मननाची आवश्यकता आहे. मानव जात वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा लागणार. देशातील 31% पेरणी घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात क्रॉप सिस्टममध्ये बदल होत आहेत. ज्या ज्या ठिकाणी कापूस लागवड ऊस लागवड होती महाराष्ट्रामध्ये त्याची बाजरी सोयाबीन ही पिकं केली जातात, ते दुबार पेरणीचं संकट येत आहे. क्रॉप सिस्टीम बदलणं पाहायला मिळते. मात्र पेढा घटलेला आहे, त्यामुळे भारताच्या इकॉनॉमीवरती काय परिणाम होईल का? खासगी शेतीमध्ये प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. आम्हाला आता काही गोष्टी अशा कराव्या लागणार आहेत. एकतर आता आच्छादित शेतीशिवाय पर्याय नाही. मोकळी शेती व्हायचे दिवस गेलेले आहेत नंबर 1. आणि कमी दिवसामध्ये कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाकडे आपल्याला वळावं लागणार आहे. माणसाला पहिलं खायचा विचार करावा लागणार आणि ते करण्यासाठी मिलेट म्हणजे श्री अन्न हे जे आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलेलं श्री अन्न सगळ्या जगातल्या सगळ्या राष्ट्राध्यक्षाच्या प्लेटमध्ये मी घेऊन जातो, हे त्यांनी जे सांगितलेलं आहे हे काही चुकीचं नाहीये. आणि म्हणून आपल्याला ज्वारी बाजरी आणि मायक्रो मिलेट या सगळ्या गोष्टीकडे आम्हाला पुन्हा एकदा वळावं लागणार आहे. आणि आमची शेती परंपरागत म्हणजे आमचे आजी पणजे ज्या पद्धतीने शेती करत होते त्या पद्धतीची शेतीच आता आम्हाला स्वीकारावी लागणार आहे, तरच आम्ही वाचणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो गट आहे तो एनडीएला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळते. 2 गटामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा आहे आणि पावसाळी अधिवेशन आहे. त्याच्या अगोदर एक मोठा गट महाराष्ट्र आणि राज्यामध्ये आंदोलन आता एनडीएकडे येणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात आली सुद्धा माहिती मिळते. एनसीपी आता एनडीकडे काय येते काय वाटतं? हे बघा, माझ्या समोर फार मोठे प्रश्न आहेत. हे अत्यंत माझ्या दृष्टीने किरकोळ प्रश्न आहेत. त्याच्यामुळे अशा किरकोळ प्रश्नाकडे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने लक्ष देऊ नये असं मला वाटतं. ते करतील. ते जे आमचे नेते त्याला सक्षम आहेत, त्याच्यासाठी वेगळे माणसं आहेत. मी जे काम करतो ते मानवजात वाचवण्यासाठी काम करतो. त्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर प्लीज मला सांगा, का तर मी एवढं मोठे विषय सोडून या बारक्या विषयाकडे मी जाणार नाही.